बघा, पूर्वी गावगाड्या ब्रह्ममुहूर्तावर हा पिंगळा यायचा, लोकांना जागा करायचा. त्याच्या एका हातात डवर असायचं, एका हातात कंदील असायचं. तर कंदील कशासाठी? पूर्वी गावात लाईट नव्हती म्हणून अंधार रस्त्याला उजेड दिसावा म्हणून त्याच्या हातात कंदील असायचं. असा पेहराव असायचा, अशी जोडी असायची आणि अशी वेशभूषा असायची. आणि तो पिंगळा 3:30-4 वाजता यायचा आणि उजेड व्हायच्या आधीच निघून जायचा. आणि तो पिंगळा काय म्हणायचा? पिंगळा माझवारी बोली बोलत रे का, पिंगळा माझवारी, पिंगळा माझवारी बोली बोलत रे का, पिंगळा माझवारी, पिंगळा माझवारी बोलत रे का, पिंगळा माझवारी, पिंगळा माझवारी बोलत रे का, पिंगळा माझवारी. तू ऐक ना ग बाई, तू ऐक ना ग बाई, तू राम नाम घेई, तू राम नाम घेई, तुम्ही म्हणसाल घरदार, ओ तुम्ही म्हणसाल घरदार, हे इथे चलात सार, हे इथे चलात सार. माणूस मेल्यावर, माणूस मेल्यावर त्याचा गाव बाहेर कर, माणूस मेल्यावर त्याचा गाव बाहेर कर. घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे, घे 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 हरिनाम घे, माया तू सोडून दे. हात लावणी नशिबी रडतो ठाई ठाई, रडतो ठाई ठाई, या संसारा पायी, या संसारा पायी. ओ पिंगळा माझवारी बोली बोलत रे का, पिंगळा माझवारी, पिंगळा माझवारी बोली बोलत रे का, पिंगळा माझवारी, पिंगळा माझवारी बोली बोलत रे का, पिंगळा माझवारी, पिंगळा माझवारी बोली बोलत रे का, पिंगळा माझवारी. सुया घे गो घे, ए बाई, ए बाई, निघ इथून. काय झालं रे बा? मंडळी काय बसली, कार्यक्रम काय चाललेला, मधीच आपलं सुया घे गो घे परी घे. तुझ्या घरी काय चोरी करायला आलं काय? वा रे वा, डाकं टाकायला आलाय. बापरे, तुझ्या घरी काय चोरी करत नाही, डाकं टाकत नाही. जरा भाकरीचा फुडका दे की. काय भाकरीचा फुडका? इकडची तिकडची लोक येतात आणि आपल्या मराठी माणसाला परेशान करतात. तिकडची तिकडची म्हणते का रे मला? अरे भाऊ, तुझ्याच माती जन्माला आलेलं छोटंसं संस्काराचं फूल आहे, भारूड म्हणतात मला. भारूड? ही काय नवी भानगड आहे? स्टँड लावा माणसाला प्रत्येकाचा रक्तगट माहीत आहे, रक्तात कोणते घटक आहेत ते पण माहीत आहे, पण माणूस रक्त तयार करू शकला का?
इकडे ए बाई, तू आमच्या इथं काही कुंकू विकायला आलीस की? आता कुंकू नाही विकणार तर काय विकणार? अरे या माईक आमच्याकडे जवळ कुणीच माता भगिनी कुंकू लावत नाहीत. कुंकू लावत नाही? नाही लावत. मग काय लावतात? जसा साडीचा रंग तसा टिकलीचा रंग. सगळं मॅचिंग मॅचिंग ना. अरे हो, कुंकू लावण्याच्या पाठीमागे काहीतरी शास्त्रीय कारण आहे. मला सांग, कुंकू कुठे लावलं जातं? कपाळावर. बरोबर आहे, पण अग्नी आणि ब्रह्मरंध्राच्या पिट्युटरी ग्लँडमध्ये कुंकू लावल्यानं महिलेला मानसिक संतुलन मिळतं. कुंकू हे हळद आणि चिंचोका यांपासून बनलेलं असतं. एखाद्याला विंचू चालणार रे भाऊ, तर त्याची ढग उतरवण्याचं काम हे चिंचोका करत असतो. अरे भाऊ, आता विंचूची ढग उतरवण्याची ताकद या चिंचोक्यात आहे. जर हेच कुंकू तुझ्या कपाळात लावलं तर तुझं टेन्शन नाही का कमी होणार? हाच बुरगुंड द्यायला आम्ही इथे आलोय. बुरगुंडा अरे भाऊ, पूर्वीच्या काळी पुरुषांना शेंडी होती ना रे. भेटते काय बघ आता. शेंडी म्हणजे काय? लांब केस. अरे भाऊ, शेंडी म्हणजे लांब केस नव्हे, माणसाच्या मेंदूरूपी टीव्ही मध्ये प्रक्षेपण करणारा अँटेना. आता हा अँटेनाच नाही राहिला. एका पुरुषाचं मग किती रक्त, किती वणवण असते. लाखो विचार एका पुरुषाच्या मनात येतात. जर हे प्रक्षेपण जर तुझ्या डोक्यामध्ये व्यवस्थित व्हायचं असेल तर तुझा अँटेना व्यवस्थित हवा, अन्यथा तुझ्या टीव्हीवर मुंग्या येतील. हाच बुरगुंड द्यायला आम्ही इथे आलोय. बुरगुंडा होईल गड्याला. धन्य आपली मराठी संस्कृती. तुमच्यासारखे पिंगळा बुरुड करणाऱ्यांमुळे आपली ही संस्कृती टिकून राहिली. बोला पुंडलिकावरदे. श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी. जय हरी. जय जय राम कृष्ण 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 हरी. जय जय